सर भारतीय आरोग्य सेवा केंद्र, सेवा केंद्र आहे का मेवा केंद्र आहे? सर या काय बोलतास तुम्ही? नाही मग काय चाललंय तुमचं? हा, हे डॉक्टरचे कपडे घालून लोकांचे पैसे लुबाडण्याचं काम तर नाही ना चाललंय? सर तुमचा काहीतरी गैरसमज होता. ह्या बघा, आमच्याकडे रीतसर परमिशन असा. भारती नाव तुझं आहे? नाही, मी सरस्वती. माझ्या आईचं नाव भारती असं, म्हणजे मी सरस्वती भारती. मी हयच DND हॉस्पिटलमध्ये शिकते आणि माझे बाबा डॉक्टर शुभंकर देवसाखे, ते पण थंय डॉक्टर असतात. माझी बहीण, माझे भाऊ ते पण थयच शिकतात. आणि आमच्यासोबत अजून एक डॉक्टर असतात, डॉक्टर विशाल पाटील. आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या क्लिनिक उघडलाय गरीब लोकांसाठी. समाजसेवा म्हणा, ज्या लोकांका पैशाअभावी उपचार घेता येत नाही त्या लोकांसाठी आम्ही या क्लिनिक उघडलाय. पण हे समोर हॉस्पिटल असताना तुम्ही क्लिनिक चालवता म्हणजे? आम्ही एक पण रुपया घेत नाहीत सर पेशंटकडनं. ही सगळी समाजसेवा असते. आम्ही एकमेकांच्या सहकार्यानेच करतो सगळं. हो, वा, हे ऐकून बाबा आमटे आणि प्रकाश आमटे यांची आठवण झाली. याला सेवा म्हणतात. सध्या सोशल सर्व्हिस करणाऱ्यांचं फॅड आहे. बरं येतो. बरं एक रिक्वेस्ट होती. बोला ना सर. आमच्या पोलीस स्टेशनच्या बाजूला गरीब वस्ती आहे, त्यातील लोकांना पाठवलं तर चालेल का? होय चलात ना, पाठवा तुम्ही नक्कीच. आणि जेलमधून सुटलेले काही आरोपी असतील ते पण चालतील का? अहो सर चलात काय धावत. सोन्याहून पिवळं म्हणतात ना, अगदी तसाच झाला बघा. तुम्ही पाठवा त्यांना. ओके. आणि तसं पण सर आम्ही फक्त उपचार नाही करत, मानसिक उपचार पण करतो. म्हणजे सर म्हणजे आमका असं वाटतं की माणूस हा मनाने आधी आजारी असता, मग त्याचा इफेक्ट त्याच्या शरीरावर होता. म्हणजे दारू पिणारा माणूस तो मनाने खूप दुःखी असता, म्हणजे खचलेला असता, पण त्याला आयुष्याचा आनंद देण्याचं काम ना आम्ही करतो. त्यांना समजवतो, त्यांच्या दारूपासून सुटका होण्यासाठी मदत करतो. निरोगी आणि आनंदी आयुष्य कसं जगता येईल ना हे आम्ही समजवतो. याबद्दल तर तुझं कौतुकच आहे सरस्वती. पण मला एक सांग, तो चोर तुझ्या सोबत काय करतोय? पप्प्या दादा, त्याने काय केलं आता? त्याने घराच्या बाहेरचा नळ चोरलाय अशी त्याच्यावर कंप्लेंट आहे. तेव्हा रवण आता. अहो सर, ता असले काम करत असला ना तरी त्या मनाने खूप चांगला. हो अरे मनात ना असेल ग चांगला, पण त्याचे हात चोरी करतात त्याचं काय? सर अहो तो ना ते का असं हातात काम नाही ना म्हणून तसा वागता. मी ते का सुधरवे ना, मी नक्कीच बदलेन ते का. तू ज्या प्रकारे काम करतेस ना ते पाहून मला सरस्वती नक्की वाटतं की तू त्याला बदलशील. बरं चल येतो. तुझ्या या कार्याला सलाम. थँक्यू सर. तेव्हा रवण आता हे पप्पे दादाचं मी काय करू? आपण ना सरस्वती मॅडम, जे तुम्ही पोलिसांना सांगितलं ते पुन्हा एकदा बोलू शकता का तुम्ही? कित्याक? ते मला सोशल मीडियावर टाकायचं होतं. दादा आमका पेशंटांका चेक करूचा. सॉरी मॅडम, प्लीज 2 मिनिटं. यानी तुमच्या सोशल सर्व्हिसची ऍड होईल आणि तुमच्याकडे अजून पेशंट येतील. असा काय? पण दादा फक्त 2 मिनिट. हा हो, फक्त 2 मिनिटं. हा, काय करूचा आम्हाला? तुम्ही तुमच्या या सोशल सर्व्हिसची पोलिसांना जशी माहिती सांगितली आहे ना सेम रिपीट करा. मी शूट करतो. मी ऍक्शन बोललो की चालू करा. या. इरा,
इरा हे बघणे. काय बघू? गप ग. पिझ्झा का नंतर बोलू. इरा तो पिझ्झा सोडा आधी हे बघ. इरा इरा ग हे बघितलंस का? अरे काय झालंय तुम्हा सगळ्यांना? हा भूकंप आलाय का? इरा हे त्याच्यापेक्षा पण डेंजर आहे ने. मग काय अगं एक वेळ ते परवडलं पण हे काय? ती कार्टी बयो आपल्या आयुष्यात आल्यापासून ना सगळ्यात जास्त डेंजरस गोष्ट घडली आज. अगं सोशल मीडियावर फेमस झाली आहे ती कार्टी. सर या बघा आजचा रेकॉर्ड म्हणजे ना बायकांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आणि आता माणसं पण जास्त येऊक लागली आहेत. पण सर बँडेज आणि पट्ट्यांचा स्टॉक कमी होत चालला. आता काय करूचा ते बघूया आपण. सरस्वती मला सांग की आज आपल्या क्लिनिक मध्ये कोणी सोशल मीडियातली लोक आली होती का? होय तुमका कसं कळलं? हे बघ तुझा व्हिडिओ फेमस झालाय खूप. सगळीकडे गाजतेस तू. होय 80,000पेक्षा जास्त लाईक्स आहेत तुला. हे बघ सरस्वती मला असं वाटतं की आपण या सोशल मीडियाचा फायदा करून घ्यायला हवा. म्हणजे बघ ना की आपण पॅम्फलेट वाटतोच आणि लोकांपर्यंत पोहोचतो. पण या व्हिडिओमुळे कमी वेळात आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलोय. हीच आहे सोशल मीडियाची ताकद. मला असं वाटतं आपण हे करायला हवं. होय ना सर मग हे अजून लोक येतील ना? ऑफकोर्स. विशाल मी तुझ्यासाठी डबा आणलाय. सरस्वती तू इथे? सर चला मी निघते उद्या क्लिनिकला भेटू. अगं थांब ना कुठे निघालीस? थांब. अहो मॅडम नको उशीर झाला घरी वाट बघत असतील सगळे. सरस्वती फक्त 5 मिनिटं थांब. तुला माहितीये आज मी विशालसाठी त्याच्या आवडीचं जेवण आणलंय. ताकाची कढी आणि बटाट्याच्या काचऱ्या. तू पण जरा खाशील ना तर मला बरं वाटेल. मॅडम खरंच नको खूप उशीर झाला. सरस्वती प्लीज गप्पपणे खा. अगं तू माझ्यासाठी आणि माझ्या विशालसाठी केवढं केलंयस. इनफॅक्ट अजूनही करतेस. मला पण तुझ्यासाठी काहीतरी करू दे. थोडंसं खाऊन जा बस जास्त नको. बरं ठीक आहे पण थोडाच खाई. फक्त 2 घास खा मला बरं वाटेल. मी ताट घेऊन आले. फेमस झाले काय? हो अगं 15,000पेक्षा जास्त लाईक्स आहेत आणि लाईक्स आणि व्ह्यूज तर वाढतातच आहेत. आणि तू बस इथे पिझ्झा खात. जरा बाहेर पड. मम्मा प्लीज. तुला माहित आहे ना तिला सगळ्यांच्या समोर पुढे पुढे करायची सवय. अगं पण सगळ्यांच्या नजरेत ती हिरोईन बनतीये. आहेस कुठे तू? हिरोईन माय फूट. मम्मा ती लायकी आहे का ग? आणि प्लीज मला नाही आवडत तिकडे जायला. हिरा तुला कळत कसं नाही ग? अगं सोशल मीडियाचा जमाना आहे हा. ती मोलकर नसून कळतंय आणि तुला कळत नाहीये. मग मी काय शो ऑफ करू होता? हिरा शो ऑफ नाही अक्कल म्हणतात याला. बघ जरा बघ कसं डोकं चालवलंय तिने. माझी वनी काय बघतास? बघू. हे बाय माझ्या बयोचा व्हिडिओ कसला भारी दिसता ना माझी वहिनी. वा चांगला बघावं त्याला. काय बोललीस? पप्पार किती चांगला बोलता ना. आणि पांढरा कोट मध्ये कसला भारी दिसता. देवा माझीच नजर लागत माझ्या बयो. ते गप ग. काय सतत बयो 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 नुसतं तिचं कौतुक करत असतेस. अगो इरा मग तू पण असं काहीतरी चांगला कर ना. मग मी पण तुझ्या नावाचं जप करीत बसान. इरा 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 होय की ना माझी वहिनी? आत्या. अगो इरा 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 अगो 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 पिझ्झा पडा अगो. आता एका काय झाला? हे का किती मिरचे झोंबले? मी काय चुकीचा बोललोय काय माझी वहिनी? सांग. माहिती असून पण विचारतेस? अच्छा म्हणजे बयोचा कौतुक केलंय म्हणून हिच्या डोळ्यात खुपला काय? और पण ना अगदी औशीवर गेला. काय? अब आपला बयो
बयो पोर तिच्या औशीवर गेला असा म्हणायचं होता माका. तुझ्यावर कोण कसा काय जाय. मी ना आता किचन मध्ये जातोय आणि माझ्या मोबाईलवर माझ्या बयोचा व्हिडिओ बघतोय. बयो तुम्ही दोघं आता सुरुवात करा आणि सांगा कढी कशी झाली माझी. वा, एक नंबरच झाली या कढी. असं वाटतं मी माझ्या आईच्याच हातचा खाते. विशाल, तुला आवडली का रे कढी? छान झाली. तुम्ही जेवा सावकाश. सरस्वती खाली ठेव, मी ठेवेन. अहो मॅडम, नको, मी उचलतय. हे बघ, मी हॉस्पिटलची ओनर असले तरी विशालची आई आहे मी. आणि तू विशालची मैत्रीणच म्हटल्यानंतर मी काय तुला कामं देणार आहे का? अजिबात नाही. तुम्ही दोघं जाऊन हात धुवून घ्या. मी आले. मग मी भांडी घासते. मॅडम, तुम्ही भांडी घासलेला माका नाही आवड. एकदा बोलली ना नाही म्हणून, मग बस. मी आले, तुम्ही हात धुवून घ्या. आले. चला मॅडम, मी निघते आता. मी तुला सोडते. चल, मी पण निघते. ठीक आहे. विशाल, किती वर्षानंतर तू बटाट्याच्या काचऱ्या खाल्ल्या असशील ना माझ्या हातच्या. तुला नक्की आवडलं ना रे? तुझ्या हातचं टोमॅटोचं सारही मला खूप आवडायचं. तुला अजूनही आठवतंय? तुझी आवड अजूनही बदललेली नाहीये. सरस्वती हा जेव्हा लहान होता ना आणि मी टोमॅटोचा सार केला, ताकाची कढी केली की तो फक्त तेच प्यायचा. त्याला दुसरं काहीही नको असायचं. पण विशाल, तुला माझ्या हातची चव अजूनही आठवते हे ऐकून मला खूप बरं वाटलं. आईच्या हातची माया आणि आईच्या हातची चव कोणी विसरू शकता काय? अगदी खरंय सरस्वती. बरं विशाल, मी निघते. तू जागरण करू नकोस, कळलं? लवकर झोप. चला सर, मी पण निघते. चला मॅडम, थँक्यू. सरस्वती, जेवण खरंच चांगलं होतं ना ग? म्हणजे विशालला आवडलं असेल ना? हो मॅडम, खरंच जेवण खूप चांगलं होता. विशाल सरांका पण नक्कीच आवडला असतं. अगं, मला पण हेच हवंय. विशालच्या डोळ्यात मला माझ्यासाठी प्रेम पाहायचंय. आणि मला काहीच नकोय ग, खरंच काही नकोय. मॅडम, तुमच्या मनातला सगळा खरा होणार. तुम्ही बघितलास ना, तुमच्यावरचा राग पण कमी झाला. हो, हे अगदी खरंय. अहो, कमी काय, मी एवढ्या दिवसात बघितला की ते रागवलेच नाही तुमच्यावर. शेवटी तुमच्या मायेत विरघळलेत ते. आता बघा, ते नक्कीच तुमका आई बोलतील की नाही, विश्वास असा माझा. अगं, हे ऐकायला माझे कान खूप आतुरलेले. आणि हे सगळं तुझ्यामुळे घडले सरस्वती. अहो, असं काय नाही मॅडम. तुम्ही स्वतःहून धैर्य करून त्यांच्या वांगडा बोललास ना, म्हणाने झाला. अहो, रानातल्या दगडात पण पाजर फुटता, मग आईच्या प्रेमान मुलांका पाजर नाही फुटणार काय? आईचं प्रेम ह्या जगात सगळ्यात भारी असता आणि खरा असता.
अश्रूंची फुलं करायची ताकद असता त्यात. शेवटी आईचं प्रेम तर आईचं प्रेमच असतं. किती छान बोलतेस ग. आईचं प्रेम पण छानच असतं. हो, बरं चला येतय मी. काळजी घे स्वतःची. बाय. बाय. माझ्या मुलाचं प्रेम तर मला नक्कीच मिळणार आहे, कारण माझा मुलगा माझ्या मुठीत बरोबर सापडलाय. आणि आता तुझं काम संपलंय सरस्वती, त्यामुळे मिठाच्या खड्यासारखं आता तुला बाजूला टाकते की नाही बघतो. पोटे पोटे अहो काय काय समजलात काय तुम्ही मला? हा हा इतका इतका डाऊन मार्केट वाटतो मी तुम्हाला? काय काय बोलताय सर? सर तुम्ही आमचे डीन सर आहात सर. आहे ना, आहे ना, मी खरंच डीन आहे ना. येस. मग या असल्या फालतू ठिकाणी का बोलवलंय तुम्ही मला? हा इकडे जर बाहेरच्या कोणी मला बघितलं ना तर माझ्या इमेजची वाट लागेल, कळते? सर आय नो सर की हे फारच लो स्टँडर्ड आहे, पण तुमचं स्टँडर्ड एकदम हाय स्टँडर्ड आहे सर. लो स्टँडर्ड आम्ही आहोत सर. सर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्ही 2-2 पेग मारा. त्या अशा ठिकाणी दारू पीत बसणे इतके वाईट दिवस नाही आलेले माझ्यावर. इतकी भीक नाही लागलेली मला पोटे. आणि मला सांगा, या असल्या फालतू ठिकाणी तुम्ही मला बोलवूच कसे शकता? सर एक सांगू का, दुःखाच्या वेळी या अशाच ठिकाणी यायचं असतं. याच्यातच ना एक प्रकारचं थ्रिल आहे सर. थ्रिल बिल तुमच्याकडे ठेवा पोटे. तुम्हाला काय बोलायचंय ना ते पटकन बोला. हे बघा, या असल्या ठिकाणी मी जास्त वेळ नाही थांबू शकत. पटकन बोला. जाऊ द्या. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर. मुद्द्याचं बोलतो सर. सर मी तुम्हाला थेट आणि मुद्द्याचं विचारतो. सर प्लीज माझ्याकडे बघा सर. तुम्ही त्या 150 सरस्वती भारतीला आणि ओव्हर स्मार्ट विशाल पाटीलला, म्हणजे तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार केलाय? म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? सर त्या विशाल पाटीलनं माझी पोस्ट खाल्ली सर. आधी तर त्याला ती पोस्ट नको होती, पण आज अचानक त्याला असं काय साक्षात्कार झाला की ती पोस्ट आपल्याला हवी आहे म्हणून. कुठे त्या सरस्वतीमुळे उपरती झाली ना त्याला. इतकं साधं कळत नाही तुम्हाला? नाही तर कशाला घेतली असते तुमची पोस्ट त्यांनी परत? सर तेच बोलायचंय मला सर. सर तुमच्या खास माणसाची या डॉक्टर अनिल पोटेची पोस्ट तो काल आलेला पोरगा बळकावू शकतो. आणि मी तुमचा माणूस असून सर तुम्ही माझ्याकरता काहीच करत नाही सर. सर काय अर्थ आहे सर याला? एक दिवस नाही सर तो तुमची पण पोस्ट खाईल. भयो भयो अगो भयो 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 एवढं मोठं काम केलंस आणि नामा नेणार होतस. हे काय काय झालंय? मी एवढं काय मोठं काम केलंय? अगो तू काय सांगू, तू काय केलंस? अरे जा ना पटकन पेन आणि पेपर घेऊन ये. काय पेन आणि पेपर कशासाठी बाबा? अरे असं काय करतोस? डॉक्टर मॅडमचा ऑटोग्राफ नको का घ्यायला? अरे हा विसरलोच मी. मी काय म्हणतोय बाबा, पेन आणि पेपर शोधायला थोडा वेळ जाईल ना. आपण हातावरच घेतला तर ऑटोग्राफ. मॅडम प्लीज द्या ना ऑटोग्राफ. मला पण पेन असेल ना तुमच्याकडे? भाऊ काय काय चालला तुमचा? कसला ऑटोग्राफ? आणि तुम्ही सगळे इतके खुश किती असा? अहो मॅडम, तुम्ही किती फेमस झालाय माहितीये का तुम्हाला? आता टीव्ही लाव. हा आता लावते. हा काय चाललंय? हा थांबा झाला. हा हे बघ टीव्हीवर दिसतेस तू. नमस्कार, मी सरस्वती भारती. आम्ही या भारतीय आरोग्य सेवा केंद्र सुरू केलंय. अच्छा, या हॉस्पिटलमध्ये शिकते. माझे बाबा डॉक्टर शुभंकर देवसाके, ते पण या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असतात. ज्या पेशंटांना पैसे अभावी उपचार घेता येत नाही त्यांच्यासाठी फ्री मध्ये या क्लिनिक सुरू केलं. अगो तू तर रील का फिर बनवलंस ना, आता बघ. अच्छा ता.
म्हणजे मेहनत आपण सगळ्यांनी करायची आणि फेमस फक्त बयो. इरा काय हो काय बोलतास? मी काय फेमस होण्यासाठी हा केलेला नाही. ती सोशल मीडियाची पोरं इली होती, बोलले की तुमच्या क्लिनिकचा व्हिडिओ करूचा म्हणा, आणि बोलले की आम्ही केला तर मग जाहिरात पण होतली आणि जास्त लोक येतील. मग आपल्या क्लिनिकची जाहिरात होणार असत तर मग काय हरकत आहे ना, म्हणून मी बोलले करा. ए प्लीज आता कारण नको देऊसा. संधीचं सोनं कसं करायचं ना तुला बरोबर माहिती आहे. आम्ही कोणीच नव्हतो ना तिकडे. या संधीचा छान फायदा उचललास आणि मस्त स्वतःची पब्लिसिटी करून घेतलीस.